नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। अनंतानंद सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। निराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह विवर्ण विगंध विमान विलोभ विमाय विकाय विशब्द विशोभ अनाकुल केवल सर्व विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। काय म्हणले शेवटच्या लाईन मध्ये? प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न हो, असे ते सर्व सिद्ध प्रभू माझ्यावर प्रसन्न हो। का प्रसन्न होतील तुमच्यावर? काय केले तुम्ही म्हणून तुमच्यावर प्रसन्न व्हावं त्यांनी? काय तर करायला पाहिजे ना। तप केल्यावर पूर्वी देव प्रसन्न व्हायचे, तुम्ही काय केले तपस्या हो? म्हणजे करा हे सांगतायत। सिद्ध दशा प्राप्त होती, सिद्ध प्रसन्न व्हायचं जाऊ देत। म्हणजे म्हणले इथं आपण स्तुती भक्ती करत असताना की ते सिद्ध माझ्यावर प्रसन्न होतील होत, पण सिद्ध तुम्हाला सिद्ध करायला बसलेत आणि तुम्हाला तर इथं पाहिजे काहीतरी। काय पाहिजे? सगळी इथली विभूती पाहिजे, सामग्री पाहिजे, सुख पाहिजे, संसार पाहिजे, सगळं ते मागताय कोणाकडं? ज्यांच्याकडं ते नाही आहे त्यांनी काय तुम्हाला देणार? काय म्हणलं तर आपण पूजेमध्ये? जग को दे दी जग की निधिया। म्हणजे ज्याच्यात रस नाही आहे, ज्याच्यातून काय सुख मिळणार नाही आहे, ती गोष्ट त्यांनी स्वतःजवळ ठेवलीच नाही आणि मग ते तुम्हाला काय देणार? म्हणून तुम्ही त्या गोष्टीची याचना करणं चुकीचं आहे, जे की त्यांच्याकडं नाही आहे, नव्हती, नसणार आता कधी सुद्धा। त्यामुळे ती गोष्ट ते कधीही देणार नाहीत। मग सिद्ध स्वरूपाचा अनुभव करा तर सिद्ध दशा सहज प्रगट होणार। आणि मोह म्हटलं ना, विमोह स्वरूप आहेत भगवान। मग मोहाचं एक लक्षण काय सांगितलं? जिथं सुख नाही तिथून सुख शोधतो, जिथं दुःख नाही तिथं दुःख मानतो, किंवा जी गोष्ट तुम्हाला विकल्प न देणारी आहे त्यात विकल्प करताय, हे सगळं मोहाचं लक्षण आहे। मग त्यांनी आत्मानुशासनमध्ये एक श्लोक घेतलाय, 175वा श्लोक आहे, बघायचं काय त्यात काय सांगितलं? मोहाची महिमा काय आहे हे सांगतायत। काय मोहाची महिमा? की ज्ञानाचं फळ ज्ञान असतं। काय? ज्ञानाचं फळ ज्ञान असतं, पण ज्ञानाचं फळ हा जीव अन्य सगळं मानतो। जाणतोय ना, याला जाणतोय, याला जाणतोय, भगवंतांना जाणतोय, हे ज्ञान आहे। त्या ज्ञानाचं फळ काय हो? ज्ञानमेव फलम ज्ञाने ननु श्लाघ्य मनश्वरम। मग जे ज्ञान आहे, फळ पण ज्ञान आहे। काय म्हणायचं समजतंय का? तुम्ही या वस्तूला जाणत नाहीये, कोणाला जाणताय? हे पुस्तक आहे, ही डायरी आहे, कोणाला तुम्ही जाणताय? म्हणजे ते प्रतिबिंब ज्ञानात आलं तर त्या ज्ञानाला मी जाणतोय, पण मानतोय काय? याला जाणतो। काय काय जाणलं आजपर्यंत? भगवान काय काय जाणतायत? 3 लोकाला जाणतात असं म्हणताय तुम्ही, पण ते ज्ञानाला जाणतायत
आणि त्या ज्ञानामध्ये आलेले सगळे ते जाणले गेले आणि आपण करायला जातोय मोहाने त्या ज्ञेयाकडे जातोय जाणण्यासाठी. म्हणून अजून ज्ञानाची परिपूर्णता प्रगट झाली नाही, ते ज्ञान स्वच्छ झालं नाही, त्या ज्ञानामध्ये क्षायिक दशा प्रगट झाली नाही. म्हणून ज्ञानाला ज्ञानरूप राहू द्या. म्हणून जेव्हा आपण जाणतो ना, स्वतःला सुद्धा जाणायला बसलो आपण जेव्हा, त्यावेळेस कोणाला जाणलो म्हणजे तो ज्ञेय आहे, शुद्धात्मा सुद्धा ज्ञेय आहे, तो ज्ञानात आला तर त्या ज्ञानालाच जाणतोय आपण आणि मग जाणला गेला म्हणतो आपण आत्मा. म्हणून ज्ञान आणि ज्ञेय जेव्हा एक होतात त्यावेळेस त्याचं फळ सुद्धा ज्ञान असतं. काय म्हणले? ज्ञेय म्हणजे काय भैया? काका ज्ञान जाणणारा, ज्ञेय म्हणजे विषय. त्या ज्ञानामध्ये लिहा. चला कुठे आहे वही पुस्तक? वही पेन कुठे आहे? मग घेऊन आला नाही तुम्ही आज? असं का? होय बर. म्हणजे सांगितलं ज्ञानाने ज्याला विषय बनवलं त्याला म्हणायचं ज्ञेय. मग एक असतं ज्ञान साधन, एक विषय आणि एक त्याचं फळ. महाराजांनी दाखवलेलं चार्ट त्याच्याप्रमाणे. मग मला ज्ञानीचं विषय साधन फळ आणि मोहीचं विषय साधन फळ सांगा काय असतं? ज्ञानी आहे तो सुद्धा विषयाला जाणतोय. कुठला विषय घेतला? समजा भगवान घेतला विषय, जिनेंद्र भगवान हे विषय घेतला, तर ज्ञानी जाणताना कसं जाणतोय? ज्ञानाने भगवंतांना विषय बनवला आणि जाणलं. काय जाणलं? हे भगवान आहेत. एवढं जाणलं, समीचीन ज्ञान फळ मिळालं. बरोबर. ऍक्च्युली जाणलं तर ज्ञानालाच, ते भगवान ज्ञानात आले, त्या प्रतिबिंबालाच मी जाणतोय, त्यामुळं त्यांना नाही जाणलं मी, ज्ञानालाच जाणले, स्वतःलाच जाणलंय. अज्ञानी कसं जाणतोय? मोही कसं जाणतोय? कसं जाणणार सांगा? त्याचा पण विषय जिनेंद्र भगवान आहे. काय जाणणार? मोहाने सहित जाणतो ना, म्हणून तिथं मानतो काय? हे मला सुख देणारे, हे माझं पालन करणारे. ऍक्च्युली भक्तीने आपण पण म्हणणार आहे, पण त्याची मान्यता चुकीची आहे की भगवानच माझं रक्षण करणारे, भगवान आहेत तर तेच मला मोक्षाला नेणारे, तेच माझं सगळं दुःख नष्ट करणारे. म्हणजे सर्वथा एकांताने मानलं. भक्तिवश तुम्ही पण सगळं त्यांच्यावर समर्पण करणार की नाही असं नाही, पण मान्यता समीची नाही ना तुमची. पण अज्ञानीची मोहीची मान्यता काय आहे? करता धरता सगळं तेच आहेत. म्हणून सांगतात की मोहाने अंध होतो जीव आणि जे आहे ते सत्य जाणू शकत नाही, पाहू शकत नाही. त्यामुळं मोहानेच आपला संसार वाढवतो आणि असं त्या संसाराचा नाश करणारे ते सिद्ध दशेला प्राप्त करतात. असे सिद्ध कसे आहेत? निर्मोह आहेत. विमोह सांगितलं ना मध्ये एकदा की कोणाकोणाचा मोह असतो आणि त्या मोहापोटी जीव काय करतो? असंयमी होतो, रागीद्वेषी होतो, कशाही होतो. म्हणून जिथं मोह आहे तिथं सुख नाही. म्हणजे जिथं मोह आहे तिथं आकुलता आहे, दुःख आहे, रागद्वेष आहे. रामायण आणि महाभारत का झालं? तुमच्या घरातलं नको. रामायण का झालं? कनक आणि कामिनी सांगतात ना, कनकसाठी झालं महाभारत आणि कामिनीसाठी झालं रामायण. कनक म्हणजे सोनं, पोरीचं नाव नाही येते. कनक म्हणजे सोनं, संपत्ती, धन, वैभव, ह्याच्यासाठी झालं ते महाभारत. आणि कनक कामिनी म्हणजे सीतेसाठी जे काय झालं ते रामायण. मग त्याच्या मागे पण कारण कोण होतो? मोह. म्हणजे त्यांच्या ठिकाणी झालं ते तुम्हाला प्रसिद्ध झालं, प्रत्येकाच्या घरात चालू आहे आज रामायण आणि महाभारत. लिहा बघू तुमचं पुस्तक, त्याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला तेच दिसणार आहे. एक तर कनक नाही तर कामिनी.
कोणाच्या मागं आहे तुम्ही? आपलं काय म्हणतात त्याला, दैनंदिनी लिहायचं आणि त्याच्यामध्ये काढायचं उत्तर. मी आज कोणाच्या मागे होतो? कनकच्या मागं का खामिनीच्या मागं का अजून तिसरं काय नवीन? तर म्हणून सांगितलं की मोहाचं रूप हे आहे की ते तुम्हाला एकतर भिडवणार, तांडव करवणार. जसं सांगितलं की गांधारीला किती पुत्र होती हो? 100 कौरव ना, आणि 5 पांडव. ऍक्च्युली पिता एकच, सगळे 105 सगळे भाऊ, पण मोहापोटी काय झालं, एकत्र असताना सुद्धा भिडले आणि एकमेकांना संपवण्याचे कारण ठरले. म्हणजे 105 जण मिळून काय काय केले असते उलट, एकमेकांचा उद्धार करायसाठी, एकमेकाला धर्मात स्थिर करण्यासाठी त्यांचा उपयोग झाला असता. पण त्यांनी केलं काय, जे आपण करतोय. म्हणून त्यांना जे फळ मिळालं ते आपल्याला नको असेल तर काय करा, मोह सोडा. म्हणून ते सगळं रामायण वगैरे छान आहे कथन. वाचा म्हणून सांगितले तुम्हाला मी. वाचलं असेल आता? नाही वाचलं, वाचणार पण नाही, माहिती आहे. वाचणार म्हणजे आम्ही वाचतोय म्हणून सांगतोय तुम्हाला वाचा. असं काय काय नवीन गोष्टी त्याच्यातून कळतात की जे आपल्याला माहिती नसतात. बरं, आमची एक गोष्ट उद्या, मग रामायण घेऊ आपण. काय चालली होती गोष्ट आपली? रत्नशेखर चक्रवर्ती पूर्वभवामध्ये प्रभावती नावाचा जीव होता, आणि अजैन कुळामध्ये जन्मलेला श्रुतकीर्ती पिता आणि बंधुमती माता, दोघांच्या लालन पालनामध्ये ती मोठी झाली. तिला संस्कार पूर्वीचे त्याच्या वश ती आर्यिकांकडे शिकण्याची इच्छा करते. तिथं राहते जाऊन गुरुकुलामध्ये, आणि सगळं लौकिक अलौकिक विद्यांमध्ये पारंगत झाली. आता सगळं शिक्षण पूर्ण झालं तिचं, आणि ती घरी आली. घरी आल्यावर पित्याने विचारलं, तुझं लग्न करायचं आहे, तुला कोणी पसंत आहे का, तुला कोणाची इच्छा आहे का, सांग. मग ती काय म्हणाली, तेवढे वाक्य लक्षात ठेवा म्हणलं होतं मी, 2 वाक्य सांगा. कोण पाहिजे? ज्याचा अनंत काळापर्यंत माझ्यापासून वियोग होणार नाही असाच मला नवरा पाहिजे, आणि दुसरं, जो मला अनंत सुख देईल असा नवरा द्या. आता पिता डोक्याला हात लावून घेते. तुमच्या पोरीने काय मागितलं? काय भैया, तुमच्या पोरांनी काय मागितलं? काय नको, जे पण आडा समोर गळ्यात घालायला. मग ती असं म्हणाल्यावर मग मातेला आनंद झाला की ती धर्ममार्गस्थ आहे, निर्मोही आहे म्हटल्यावर तिला अनुकूलता दिली. पण पिता मोही असतात, त्यामुळे ते म्हणतात की घरात राहून काय करायचं ते कर, बाहेर जायचं नाही. आणि असं झालं. कालांतराने त्या पत्नीला सर्पदंश झाला, म्हणजे मातेला, आणि ती मृत्युमुखी पडली. मग तिच्याशी खूप मोह होता वडिलांचा, त्यामुळं ते असंही व्हायला लागलं त्यांना तिचा वियोग, आणि ते सारखं शोकाकुल राहणार, दुःखी राहणार म्हटल्यावर ती त्यांना उपस्थापित करती, त्यांना सारखं संबोधन करते, आणि एक दिवस त्यांना घेऊन गुरूंकडे जाते. मग गुरूंचा उपदेश ऐकून, त्यांचं स्थितीकरण वगैरे सांगण्याचा प्रकार ऐकून त्यांना वैराग्य झालं, आणि पित्याने दीक्षा घेतली. म्हणजे ह्याचा आनंद झाला ॲक्च्युली मुलीला, पण झालं रूप वेगळंच पुढं. काय झालं? तत्वज्ञान नव्हतं पित्याला, त्यामुळं काय झालं, ते क्रियाकांडाच्या नादी लागले. म्हणजे काय म्हणायचं, जिनधर्म जिनमार्ग सोडून ते कुमार्गी झाले. आता हळूहळू त्यांचं उपवास आदी तपस्या वाढत गेल्या, त्याच्या निमित्तात वृद्धिसिद्धी प्रगट होत गेल्या, विद्या प्राप्त झाल्या, त्यामुळं गुरूंपेक्षा हे श्रेष्ठ झाले. त्यामुळे ह्यांच्या शब्दाला लोक मानू लागले, आणि शेवटी चमत्कार पाहिजे लोकांना, सगळे लोक त्याच्यामुळे जमू लागले, एकत्र येऊ लागले, आणि मग ते जुडलेलं बघून आता हे आपला मार्ग सोडून दिला, आणि ते त्या लौकिक जनांच्या नादी लागले. म्हणजे ह्यांना सिद्धी दाखवायची आहे, त्यांच्यावर प्रयोग करायचा आहे, चमत्कार दाखवायचे, हे असल्यामध्ये मंत्र तंत्र वगैरे आदी क्रियांमध्ये ते अडकले, आणि त्यांनी आपला वेश पण बदलला, अन्यमती झाले ते, आणि असं जिनमार्गापासून तत्वज्ञानापासून ते विमुख झाले. पण 4 दिशेला त्यांची कीर्ती झाली, प्रसिद्धी झाली. हे कळालं जेव्हा प्रभावतीला, त्यावेळेस तिला पहिल्यांदा वाटलं की
हे चांगल्या वृद्धींचे धनी झाले असतील, आता चांगली तपस्या करत महामुनी झाले असतील, पण ते वाममार्गी झाले म्हटल्यावर तिला वाईट वाटलं. ती येऊन पित्याजवळ संबोधन करते, त्यांचं स्थितीकरण करते की तुम्ही अमृत सोडून विषप्राशन का करताय, उत्कृष्ट मार्ग सोडून अशा हीन मार्गाचं का आचरण करताय, तुम्ही जिनगुरूंपासून का विमुख झालात, का दूर गेलात. ते एकल विहारी झाले, त्यांना सोडून ते एकटे आता विहार करू लागले. त्यावेळेस हे सगळं ऐकल्यावर पित्याला काय झालं, क्रोध आला. ती सांगती कुलिंगाचं फळ निगोद असतं आणि तुम्हाला असं कष्ट न मिळावं ह्याच्यासाठी माझं हृदय रडतंय. मी तुमची कशी मदत करू, मी तुम्हाला कसं ह्याच्यातून बाहेर काढू. इतकी तिची करुणा, इतकं वात्सल्य पाजरायला लागलं, पण समोरचा जीव जर कशाही असेल ना, तुमचं प्रेम सुद्धा द्वेष होतं किंवा त्याला ते कशाय वाटतात. त्यामुळं ती कितीही चांगले शब्द सांगते पण वडिलांवर काय इफेक्ट होत नाही. का, मी इथला गुरु आहे, तू मला काय उपदेश देते. मान कशाय वाढला होता आता, तर काय समजणार आहे, काय चांगली गोष्ट रुचणार आहे. उत्तम उपदेश सुद्धा विष समान वाटू लागतो. पुत्री म्हणती की तुम्ही गुरुच्या सानिध्यात चला, त्यांचं सानिध्य का सोडलं, नाही जायचं तिथं तर राहू देत, मी तुम्हाला माझ्याबरोबर नेते, मी तुमची सेवा करते, घरी चला. तुमची पुत्री म्हणून मी राहीन, तुमच्या बरोबर आयुष्यभर मी साथ देईन, तुम्ही चला माझ्या बरोबर. अन्यथा मी तुमची सत्यता दाखवेन. असं आता ती काय म्हणायचं, गोड शब्द कार्य करण्यात म्हणल्यावर माझ्याजवळ सत्य धर्म आहे असं ती म्हणतीये. आता हे ऐकल्यावर तर वडील थोडी स्थिर होणार आहेत. म्हणजे चांगल्या शब्दांनी जे झाले नाहीत ते अशा शब्दांनी पण उलट जास्त कुपित झाले. तू माझा अपमान केला आहेस, आता माझी शक्ती पहा. आणि काय केलं, म्हणजे असं ती एक दिवस नाही, 2 दिवस 3 दिवस रोज येऊन संबोधन करू लागली होती त्यांना, जेणेकरून त्यांचे विचार बदलावे, त्यांच्यावर काहीतरी इफेक्ट व्हावा, काहीतरी त्यांनी आपलं विचार करावा, ह्याच्यासाठी म्हणून ती रोज यायची आणि संबोधन करायची. पण ते ऐकून ऐकून पिता अस्थिर झाले आणि त्यांनी काय केलं, तिच्यावर त्यांचा सगळा क्रोध निघाला आणि ते म्हणाले की आता तू माझी शक्ती पहा. असं म्हणून त्यांनी अशा एका भयंकर विद्येला बोलवलं, जे की त्यांच्या अधीन होत्या अनेक विद्या. कसं विद्या जातात तो त्यांच्याकडं, विद्या म्हणजे समजते ना, शक्ती. अशा शक्ती अशा जीवांना कसं काय प्राप्त होतात, तप आहे. तपाचं फळ तुम्हाला रुद्धिसिद्धींची प्राप्ती होते, नाही असं नाही. मग ते तुम्ही जे म्हणणार ते करणार. ॲक्च्युली काय म्हणायचं, भावलिंगी संतांनाही प्राप्ती होते, द्रविलिंगी संतांनाही प्राप्ती होते. पण भावलिंगी संत त्याच्यात रुळत नाहीत, त्याच्यामध्ये आसक्त होत नाहीत. पण द्रव्यलिंगी आहेत ते त्यांना आपल्या अधीन ठेवतात, त्यांचा उपयोग करतात, त्याच्या निमित्तात काय ना काय मागतात वगैरे. तर असंच झालं इथं पण. त्यांच्या अधीन अनेक विद्या होत्या, तर एका भयंकर विद्येला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं हिला नेऊन जंगलात टाक. आणि ती विद्या तंतोतंत पालन करणारी. त्यामुळं असं उचललं आणि माझ्या गुरुचा तू अपमान करती, माझ्या गुरुचा विरोध करती, अशा ठिकाणी तुला टाकेन जिथं मौत शिवाय दुसरं कोणी नसणार. उचललं आणि भयंकर वनामध्ये टाकलं. आता तिथं गेल्यावर तुला काय मिळेल ते फळ भोग. असं ती विद्या सुद्धा आता गुरूंची शिष्या ती, त्यामुळे ती काय करणार आहे, गुरूंचा विरोध थोडी करणार आहे. गुरूंनी जे सांगितलं ते तशा प्रकाराने तिला उचललं आणि जंगलामध्ये, भयंकर जंगलामध्ये नेऊन टाकलं. म्हणजे झालं काय हो इथं, ज्यांनी चुकीला चूक नाही मानली त्यांचा नाश होतो. काय कळलं, चुकीला योग्य मानणारा जीव रसातळाला जातो, निगोदादी गतींमध्ये जातो. म्हणजे मी चूक करतोय आणि त्याला योग्य मानतोय तर त्याची चूक कधी सुधारणार नाही. चुकीला चूक मानणारा जीव कधीतरी सुधरेल, कधीतरी सुटेल त्या चुकांमधून, पण
चूकच नाही झाली असं म्हणणारा किंवा मी करतोय ते योग्यच आहे म्हणणारा कुठं जाणार हो? आपण पण तेच करतोय, संसार करतोय, चुकताय का बरोबर आहे हो? खोटं बोलायचं ना शास्त्राच्या समोर. मान्यता आहे का आपल्या मान्यतेमध्ये तसं? आणि ते सोडावं, असे आपल्याकडून चुका न व्हावेत असे किती आपले प्रयत्न, किती आपले विचार. जो चुकीला योग्य समजून बसला त्याला कोण समजावणार? पिता मुनी जे होते त्यांना असं वाटतच नव्हतं की मी चुकतोय, त्यामुळे ती कितीही चांगला उपदेश दिला तरी सुद्धा ते समजून घेण्याची पात्रतेमध्ये नव्हते. जो समज शक्तीने शून्य होऊन बसतो असा तो जड होतो, त्या जडाला कोणीही समजवू शकत नाही. पुत्री आता काय झालं, जंगलात नेऊन टाकल्यावर तिला द्वेष नाही झाला पित्याचा. माझे पिता आहेत आणि त्यांनी मला असं का फळ द्यावं असं विचार नाही केला तिने. म्हणजे काय म्हणायचं, कसली ज्ञानाची स्थिरता बघा की. स्त्री आहे बरं का, पुरुष नाही आहे अशा ठिकाणी टाकलंय जिथं की एकटी आहे, जंगलात कोणी नाही आहे अशा ठिकाणी. आणि जन्मदाता पिता, तिकडं आपण मातेचं बघितलं होतं रूप भयंकर कसं झालं प्रेमाच्या पोटी. आता पिता सुद्धा मोहानी असं सुद्धा रूप प्रगट करू शकतो. ज्यांनी जन्म दिलं तोच जन्म नाश करू शकतो. मरायसाठी सोडून दिलं तिला असं झालं. तर आता ती काय विचार करते हो तिथं जंगलमध्ये बसल्यावर, तिचं तर ती उपस्थापना स्वतःची करते की हे माझं फळ आहे, त्यांचं फळ नाहीये, त्यांनी मला नाही टाकलेलं इथं, मी केलेल्या परिणामांचं फळ मला मिळालंय, माझ्या मोहाचं हे फळ आहे. मी मोहाने त्यांना समजवायला गेले ना, थोडी त्यांनी माझ्याकडे आले होते, थोडी मला कोणी सांगितलं होतं त्यांना समजवा म्हणून. मीच मोहाने त्यांच्यापाशी गेले तर मोहाचं फळ मला चटके बसणारच. सांगायचं नाही सांगितलं की बरोबर आहे, मार्गदर्शन तर करणार, पण म्हणून तर तिने दोष नाही दिला पित्याला. तुम्ही काय केलं असतं माहिती का, म्हणजे तुम्ही नाही बरं का असं म्हणायचंय. मोही जीव काय करतो, मी एवढं चांगला उपदेश दिला आणि त्यांनी माझ्याशी असं का वागले, म्हणजे फुकट काय झालं, तुम्हाला मोहातून काढायसाठी मी मोही झाले आणि मग त्याचं फळ मला मिळत असताना मी क्रोधी झाले, कशाई झाले, म्हणजे उलट तुमचं तर गेलंच, माझं बी गेलं. म्हणून तुमच्या नादी लागायचं नाही असं देव म्हणते तो सिद्ध भगवान. म्हणजे कोणाच्या आपण जर मोहाला हात घातला ना तर आपणच जास्त काय त्रस्त होतो त्याच्या निमित्त. पण ती होती ती स्थिर होती. जरी तिला असा उदय आला तरी सुद्धा एवढा स्वीकार आहे की हे माझ्या परिणामांचं फळ आहे, पिता करता नाहीत, ते काय मला त्रास देणारे नाहीत. पण ती आता त्यांचा विचार करतेय, आता मला इथं टाकलंय, त्यांना कोण सुधारणार किंवा त्यांना कसा मार्ग मिळणार, हाच विचार आता सुद्धा तिला. आणि ती आपलं रिकॉल करतेय की पूर्वी काय झालं आणि आता का असं का होतंय. मी तर जेव्हा मातेचा वियोग झाला तेव्हा सुद्धा त्यांना संबोधन केलं होतं आणि त्यावेळेस ते संबोधित झाले होते. म्हणजे शोकाकुल झाले ना जेव्हा माता मेली त्यावेळेस, आणि मग त्यांना स्थिर करण्यासाठी मी उपदेश दिला, त्यांना गुरूंकडे नेलं, ते सहजासहजी आले माझ्याबरोबर. मग आज मी त्यांना उपदेश देताना ते का नाही ग्रहण करत आहेत, त्यांच्यात का परिवर्तन होत नाही आहे सांगा का. त्यावेळेस ते अल्पज्ञानी होते त्यामुळे जे ती सांगेल ते बरोबर वाटत होतं. आणि काय म्हणतात ना, एक वीक झालेला असतो ना जेव्हा जीव, त्यावेळेस त्यांना आधार ज्यांनी दिला ना तर ते देव असतो. कळते का मला काय म्हणायचंय. तुमचं समजा आर्थिक हानी झाली आणि एखाद्याने येऊन तुम्हाला फक्त 5 रुपयाची मदत केली ना, देव झाला तो तुमच्यासाठी. तसं त्यावेळेस तो इतका वीक झाला होता, इतका त्रस्त झाला होता जेव्हा पत्नीचा वियोग झाला, त्यावेळेस ही येऊन त्यांना आधार दिलेली, त्यावेळेस ती संबोधन केलेली, ते सगळे शब्द त्याला अमृत वाटले आणि त्यामुळं तिच्याबरोबर ते गुरूंकडे गेले आणि त्यांचं कल्याण झालं होतं. पण आज काय झालं, आज त्यांनी स्वतःला महाज्ञानी मानू लागले होते नव्हे, मानू लागले होते.
त्यामुळं त्या मान कशाच्या निमित्तात दृष्टी अंध झाली होती. आता कोण काय सांगितलेलं पटत नसतं. मी तर मातेच्या वियोगामध्ये समजवले तेव्हा तर वडिलांनी मानलं होतं, मग आता का मानत नाही आहेत? मी तर तीच आहे, माझे शब्द तेच आहेत, मग त्यांच्यावर का नाही प्रभाव होत आहे? कारण पात्र बदललं. पूर्वीचं पात्र होतं ते रुजूबुद्धी होतं, आताचं पात्र रिजिड बुद्धीवालं आहे. म्हणजे मानी झालेत ते, त्यामुळे ते आता त्यांना कुठलेही शब्द पटत नाही आहेत. हा सगळा त्यांच्या कर्माचा उदय आहे किंवा माझ्या कर्माचा उदय आहे, हे सगळं जाणून ती काय करतीये? आता स्वतःला स्वतःमध्ये स्थापित करतीये. मी आता या सगळ्यापासून भिन्न आहे, त्याच्याशी मला मोह राग द्वेष नाहीच, असं स्वतःला जाणून ती काय करतीये? आता त्या जंगलात, भयानक जंगलात फिरतीये. काय म्हटलं, कंगडीली पत्थरवाली भूमी, कुठेही बसणार त्या खडकांवर वगैरे. कोण आहे तिथं? रक्षक आहे का काय? त्यांना तिला काय खायला प्यायला आहे का? आसरा आहे का? कोणी बरोबर आहे? काहीच नाही. आणि मग अशा ठिकाणी ती बसली जाऊन तर अनुभव कशाचा करते हो? शरीराला स्पर्श होतोय तर त्या सगळ्या खडतर जमिनीचा, त्या दगडांचा, काट्यांचा वगैरे, पण मी अबद्ध स्पृष्ट आहे ह्याचं वेदन तिचं. असं करायला पाहिजे हो प्रयोग. आपण ऐकतोय नुसतं, काय उपयोग नाही आहे. जेव्हा येतोय ना प्रसंग आपल्याला काय जंगलात टाकणार नाही आहे कोण, पण जे आता वर्तमानात प्रसंगात आहे ना, जसं आज काय झालं की दुपारी थोडं जास्त गरम व्हायला लागलं होतं, म्हटल्यावर सगळेजण हा हो करणार, असं वारं घ्यायचं, फॅन पाहिजे, असे एक विचार असतात. किंवा तसं लगेच आपण त्याला पुरवतो. मला गरम व्हायला लागलं की फॅन चालू केला. काय केलं सांगा आपण त्याच्या निमित्तात? थंडी वाजली की लगेच आपण ओढून घेतलं काय ना काय अंगावर. काय केलं आपण त्या निमित्तात? त्याला दूर करतो आपण, आपलं रेझिस्टन्स कमी करतो. म्हणजे हा, ते पशु असतात ना रस्त्यावर, त्यांना पण थंडी वाजते, मुनी आहे त्यांना थंडी आहे, बाहेर तशीच जशी आहे तशी. प्रतिकार काय करतात होते? त्यांना पण गरमी होतीये, ते काय करतायत? घामाच्या धारा गळाल्या तर तुम्ही लगेच फॅन लावून बसताय, आणि म्हणजे त्या बॉडीला तुम्ही तयार करत नाहीये त्या सिच्युएशनला. मग त्यांनी जे मागितलं ते लगेच पुरवतोय. थंड पाहिजे थंड दिलं, गरम पाहिजे गरम दिलं. म्हणजे प्रतिकार करत नाही, त्यामुळं त्याच्यामध्ये अडकत जातो आणि तुमची शक्ती कमी होती ॲक्च्युली त्याच्यामध्ये, आणि मुनींची शक्ती त्याच्या निमित्तात वाढते. म्हणून ते कुठलेही क्लायमेट असू दे स्थिर राहू शकतात. तेवढं त्यांचं तयार झालेली असते स्किन, हार्ड झालेली असते तशी. म्हणून तुम्हाला ते पशूंचे वगैरे काय म्हणतात, स्किनचे स्वेटर वगैरे असतात का? कारण त्यांनी त्यांची स्किन तशी डेव्हलप केलेली असते, आतून तशी ऊर्जा उत्पन्न केलेली असते की जे त्यांना त्या क्लायमेटमध्ये रेजिस्ट करू शकतात ते. म्हणून तुम्ही त्यांचं आवरण घालून स्वतःला सुरक्षित मानताय, म्हणजे उलटा आपण आपली शक्ती कमी केली. कशासाठी सांगत होते? हा, तर ती तशा क्लायमेटमध्ये आहे ना, तिने स्वतःच्या शरीराची नाही चिंता केली. मला अशी सगळी जमीन आहे, असं सगळं वातावरण आहे, थंडी आहे गरमी आहे, ह्याचा विचार नव्हता. बस मी जे पण आहे त्याच्यापासून अबद्ध आहे, अस्पृष्ट आहे, भिन्न आहे, ह्याचं वेदन चालू होतं तिचं. त्याच्याबरोबर भगवंतांचं स्मरण होतं, जे काही माताजींनी दिलेला उपदेश त्याच्यावर चिंतन चालू होतं. त्याच्या निमित्तामध्ये ती एकटी नव्हती, भयभीत नव्हती. तिचं आपल्या तिच्या निर्भयतेने वर्तन करत होती. आणि जंगल आहे म्हटल्यावर भयानक आवाज येत होते, कुठून कुठून कसले कसले ऐकू आले का आवाज. आणि एका ठिकाणी ती आता रात्र झाली होती म्हटल्यावर दगडावर झोपली होती. आणि तिला आठवत होत्या गुरुमाता, ज्यांच्याकडे ती राहायची, ज्यांच्या सहवासात तिने अनेक दिवस घालवले होते, रात्र घालवल्या होत्या. आता तिला एवढं आठवत होतं की गुरु आपल्या जंगलात राहतात, त्यांना कशाचं भय नसतं, मला कशाला भय. त्यांच्यासारखं आज मी सुद्धा साधना करायला मला चान्स आहे. आणि त्यावेळेस ती म्हणजे असं विचार करायला पाहिजे हो. आपण घरात एकटे असताना आपण विचार काय करतोय, भूत येते कान, चोर येते कान, काय होतंय का, असले विचार करण्यापेक्षा जंगलात मुनी एकटे राहतात ते काय विचार करतात असा विचार करा ना, म्हणजे आपोआप डायव्हर्ट होतं तुमच्या भयाकडून विषय. शरीरात रोग झाल्यावर काय विचार करायचो,
काय मुनी काय विचार करतात आणि तुम्ही काय विचार करता विशाल भैया? काय या डॉक्टरकडे जाऊ का त्या डॉक्टरकडे, हे खाऊ का ते खाऊ? त्यावेळेस मुनींचा विचार करा, भगवंतांचा विचार करा. त्यांना कधी झालं नाही का शरीरामध्ये बाधा? मग त्यांनी काय केलं आणि मी काय करतोय? थोड्या वेळासाठी अनुभव करा ना त्यांचा पण, म्हणजे निर्मोहता प्रगटते. तर ती त्या दगडावर झोपून त्या माताजींचं स्मरण करू लागली. मारा तेरे बिना कोई न सहारा, जिन राज प्रभु भर मारा. मारा तेरे बिना कोई न सहारा, जिन राज प्रभु भर मारा. तुम ही मात पिता, तुम ही मात पिता, तुम ही बंधु सखा, तुम बिन ना कोई भी हमारा, जिन राज प्रभु भर मारा. एकतर त्या भगवंतांचं स्मरण किंवा आपल्या गुरूंचं स्मरण किंवा आपल्या स्वतःच्या परमात्म्याचं स्मरण, एवढं सोडून तिने तिसरा विषय येऊ दिला नाही ज्ञानामध्ये. त्यामुळे ती अस्थिर नाही झाली आणि तिची तशी निर्भय मुद्रा पाहून तिथं एक वनदेवी होती. काय केली हो? मदतीला आली का उपसर्गाला आली? मदतीला दे आली. वनदेवी काय करती? समोर येऊन उभारली. आणि ही कोण आहे? हिच्या चेहऱ्यावर इतकी निर्भयता का? ही माझ्या क्षेत्रात का आली? ही जागा माझी आहे. आता काय झालं? आधी होते काय संकट कमी होतं, आता ती एक समोर आली. सती तर भक्तीमध्ये आपलं तिचं चालू होतं. ज्ञानाची धारा ती आपली स्वतःमध्ये ठेवली होती. तिची तशी निर्भय मुद्रा पाहून वनदेवीला तिची परीक्षा घेण्याचा विचार आला. ही काय करते बघू, नक्की खरंच आहे अशी का उगीच? आणि तिने भयानक हवा सोडली जंगलमध्ये. असे वारे वाहायला लागले, आवाज घुमायला लागला त्या जंगलामध्ये जोर जोरात वाऱ्यांचा. आणि मुखातून अग्नी सोडत ती सतीच्या निकट पळत येऊ लागली. आता काय हो, रात्रीची वेळ आणि दिसली का समोर? तर त्यात परत त्या मुंडमाळा घातल्या. काय म्हणतात काय म्हणतात त्याला? मुंडमाळाच म्हणतात ना. तसले घालून हजारो रूप बनवले. आता एकीचं भय काय कमी होतं का? हजारो रूप बनवले आणि अशी दहाड लगाते हुए आ रही थी. काय म्हणायचं? ओरडत असं अकराळ विकराळ आवाज करत ती तिच्या निकट येऊ लागली. सती काय करणार हो? जो जिथं दुर्बळ होतो तिथं पकडला जातो. तुम्ही एकदा स्थिर राहा, आपलं बळ प्रगट करा, तर कुठले कर्म तुम्हाला हलवू शकणार नाही. ती पण तेच केली तिने. ती दुर्बल झाली नाही. कसलंही असू देत संकट येणार, मी तर सगळ्यापासून भिन्न आहे, अस्पर्शीय, माझ्या आत्म्याला कोण काय करू शकणार आहे? इतकी दृढ श्रद्धा, इतकं ज्ञानाचं वेदन तीव्र चालू होतं. मी तर चैतन्यमय अभय गुफेमध्ये राहणार आहे असं तिचं ज्ञान. आणि त्याच्यानुसार ती त्याच्यामध्ये मस्त होती. भय ही भयाने पलायमान होईल अशी परिस्थिती होती, पण तरी सुद्धा ती भयभीत झाली नाही. सती अडीग राहिली. जे काय प्रसंग येईल ते निघून जाणार आहे किंवा त्याच्यापासून मी भिन्न आहे ह्याचंच वेदन सतत. भगवंतांचं स्मरण करू लागली, स्वतःच्या आत्म्याचं अनुभवन करू लागली. आणि मी तर उपसर्गापासून अत्यंत भिन्न आहे, अनुपसर्गी आहे असा विचार करत ती ध्यानमग्न झाली. आता काय झालं? सतीची ती दृढता पाहून देवी न्यूट्रल, म्हणजे किती वेळ उपसर्ग करणार, किती वेळ तुम्हाला त्रस्त करू शकणार? तीच त्रस्त झाली हो. त्रास देणारा पण त्रस्त होत असतो बरं का. पोराली काय चूक केली तर तुम्ही मारणार, किती मारणार हो? ओरडणार. तुम्ही थकता ते थकत नसते. त्यामुळं तुम्ही एक वेळ म्हणता जा आता तुला सोडून दिलं, तुला काय सांगणार नाही.
म्हणजे तिथं पण ती देवी आता शांत झाली आणि तिने आपल्या मूळ रूपामध्ये तिच्या समोर आली. मूळ रूपामध्ये ती प्रगट झाली आणि तिची मनोभावे भयंकर प्रशंसा करू लागली. आता कोण कुठली देवी तू आणि असं कसं तुझं, तू अशा कशा रूपामध्ये किंवा इतकी निर्भय कशी, हात जोडून तिच्या सेवेमध्ये उपस्थित झाली. सांग मी तुझी काय सेवा करू. सुंदर रूप असताना तिचं तशा रूपामध्ये ती प्रगट झालेली पाहून आता हिला काय झालं, घाबरली का, आनंदी झाली. प्रभावती प्रभावित झाली का, तर ती तर सांगितलं ना, न त्या अकराळ विकराळ रूपाला घाबरली तर सुंदर रूपाला बघून थोडी मोहित होणार आहे. ती स्थिर चित्तच होती आणि ही येऊन तिच्या समोर चरणी शरण आली होती देवी. लोक अनेक असे मजबूत महान महान लोक माझा आवाज ऐकून थरथरतात आणि तिथल्या तिथं मृत्युमुखी पडतात, आणि तू कशी काय स्थिर. असं त्या देवीलाच तिचं अजब गजब. अनेकांनी माझ्यासमोर प्राण सोडले पण तू स्थिर चित्त कशी. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, सांग मी तुझी काय सेवा करू. असं आता तिला वरदान माग देतीये दिल्यासारखं. तुझी स्थिरता पाहून मी धन्य झाले. जिनशासन महान आहे, तुझ्यामध्ये जे काय परिणती आहे जिनशासनाच्या प्रती तर ती महान आहे. सांग मी तुझी काय सेवा करू. असं म्हटल्यावर होय का पाठवते देवीकडे, थांबा तुम्हाला का देवीला तुमच्याकडे पाठवू. सगळ्यांच्या मनोकामना पुरी करत जाऊया एकदा जंगलमध्ये. किती देव्या भेटतात बघून या. तर सती विचार मग्न झाली. तिला अनपेक्षित आहे ना हे सगळं, काय आपण असं काय घडावं काहीच नाही आहे विचार डोक्यामध्ये. पण आता समोर येऊन ती देवी विचारतीये म्हटल्यावर हिच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाले. आता ती काय मागणार हो. तिने मागितलं, काहीतरी मागितलं, पण काय मागितलं ह्याच्यावर तुम्ही चिंतन करा. बघू तुमच्या समोर कोण कोण काय काय मागते. म्हणजे आपल्या समोर आपण काय आहे, तत्वज्ञानी आहे, आणि आपल्या समोर असं कोणी येऊन देवी उभारली आणि तुम्हाला म्हणलं माग. आता हिच्याकडे काय मागायचं का. ऑप्शन देऊ का तुम्हाला. ऑब्जेक्टिव्ह नाही नाही नाही, तिने काहीतरी मागितलं आणि त्याला त्या देवीने पूर्ण केलं. काय मागितलं असेल, आपल्या समोर आलं तर आपण काय मागणार. होय का भेटलाय दिसते तुम्ही प्रभावतीला. आपण उद्या भेटू, काय म्हणते बघू. तोपर्यंत चिंतन करा. आपण कुठल्या तरी असं जंगलात पडलो आणि आपल्यासाठी मागितलं असणार. होय का नाही नाही असं नाही सांगितलं. दुसऱ्यासाठी नाही, ती जे काय देणार होती ती हिला देणार होती. म्हणजे दुसऱ्याला काय मिळावं अशी तुम्ही अपेक्षा नाही करू शकत. जेव्हा देव तुम्हाला काय देणार त्यावेळेस तुमच्यासाठीच देणार असतो प्रसन्न झालेला. त्यामुळे हिने मागितलं ते वरदान स्वतःसाठी मागितलं, पण त्यातून धर्माची स्थिरताच राहावं असेच तिचे भाव होते. असं नाही की मला काहीतरी बंगला गाडी आणि वैभव असलं काही नाही मागितलं. तुम्ही चिंतन करा की आपल्याला असा प्रसंग आला तर आपण काय मागणार, आपण कसे राहणार, आपल्या ज्ञानामध्ये काय येणार. थोडंसं 24 तास चिंतन करा. 24 तासानंतर मी प्रगट होईल. जाणा स्वतःच्या निर्मोह स्वभावाला जाणा. पहा स्वतःच्या स्वच्छ ज्ञान स्वभावाला पहा. या ज्ञानामध्ये कोणतीही अपेक्षा नाहीच. मी तर स्वभावानेच संतुष्ट आहे, तृप्त आहे, परिपूर्ण आहे, भरितावस्था आहे.
जगामध्ये कोणत्याही परद्रव्याशी माझा कोणताही संबंध नाहीच. पराकडून मला कोणतीही अपेक्षा नाहीच. मी तर निरपेक्ष आहे, सुखी आहे, जाणणाराच आहे. सिद्धस्वरूपोऽहम्.